बदलापूर शहरातून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येतो आहे. आपण बघतोय महावितरणाचा निष्काळजीपणा पुन्हा पुन्हा आपल्याला बघायला मिळतो. आपण आता सोनवली येथील महावितरणाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी एकही अधिकारी नाही होता. आत्ता सध्या आहेत का नाही तेही आपण लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी लाईट बिल भरलं होतं आणि तरी सुद्धा जे आहे महावितरणावाले आधीच आले, लगेच घेऊन गेले मीटर जे आहे ते काढून आणि लाईट बिल भरल्याच्या नंतर सुद्धा त्यांना हा जो काही त्रास आहे तो सहन करावा लागतो आहे. फक्त 1 महिन्याचं जर लाईट बिल थकीत असेल तर ते लाईट बिल भरल्याच्या नंतर सुद्धा जे आहे त्यांना लाईट चालू होत नाहीये. आपण बघूया की नेमकं नागरिकांचं काय म्हणणं आहे. किती वाजता इथे आले त्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घ्या. सर, किती वेळ झाला आपण थांबलेले आहेत, नेमकं काय घडलं? मी 1 तास झालाय. मी माझं बिल भरलेला 12 वाजता. तर त्यांनी मला असं सांगितलंय की तुमची अर्ध्या तासात लाईट चालू होऊन जाईल. त्यांना बिल पण पे दाखवलं रिसिट, पण तरी पण ते चालू नाही केले. नंतर बोलतात की तुम्ही साहेबांना भेटा. साहेबांना भेटायला आलो तर साहेब बोलतात की नाहीये तिथे, इथे नाही लंच लागेल. ते साहेब आता वाजले किती 3, 3:30, 4 वाजले तरी आज साहेब आले एवढ्यातच. म्हणजे 2 ते 2:30चा लंचचा टाइम आहे, साहेब 4 वाजता आले. आणि ते जेवण इथं करणं अपेक्षित होतं, बाहेर घेते जेवायला. बाहेर जेवायला तिथे सांगितलं, बाहेर जेवायला गेले ते. किती वाजेपासून थांबणार इथे? माझा 1 तास झाला इथे. आणि हे लोक तर आधी झालेत, हे सर्व लोक जवळजवळ 1.5 ते 2 तास झाले ते लोक उभे आहेत. ह्या लोकांचा लंच टाइम जास्तीत जास्त अर्धा तास असतो आणि ते कायद्याने त्यांना ऑफिसमध्येच करायचं आहे. पण तरी पण इकडचे सगळे अधिकारी बाहेर गेलेले आहेत. एकही अधिकारी इकडे नाहीये. आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी एकही अधिकार नाहीये. सिक्युरिटी गार्डच्या भरोश्यावरती सगळं ठेवलेलं आहे. आणि हे सिक्युरिटी लोक पगार यांचेच घेतात का? लाईन डिस्कनेक्ट करायला यांचे कार्यकर्ते किंवा जे पण कोणी असतील अधिकारी ते इमिजिएट जागेवरती येतात. मग तुम्ही रिकनेक्शन करायला का नाही येते? त्यावेळेस आम्हाला उडती उत्तर का देतात? आम्ही त्या टेक्निकल विभागामध्ये गेलो, तिकडे एक साहेब आहेत, त्यांनी आम्हाला 2-3 नंबर दिले. त्या नंबरवर आम्ही कॉल केले. 3 ते 4 वेळा आम्ही ट्राय केलं. 3 वेळेस आमचे डिस्कनेक्शन करण्यात आलं ऑन द स्पॉट. एकही कॉल रिसिव्ह नाही केलेला आहे. सो आमची प्रशासनाला अशी कळकळीची विनंती आहे की हे जर जो भोंगळ कारभार चाललाय याच्यावरती कारवाई व्हावी. जे पण अधिकारी 1च महिन्याचं बिल आहे आणि त्याची ड्यू डेट पण अजून बाकी आहे. ड्यू डेट 7 तारीख आहे, काहींची 14 तारीख आहे. तरी पण यांनी काही मागील थकबाकी माझ्या मते काहीतरी 1 महिन्याची आहे. त्या 1 महिन्याच्या थकबाकीवरून यांनी लाईन डिस्कनेक्ट केलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल कोणती पूर्वसूचना नाहीये. सकाळपासून लोक बसते. सकाळपासून तुम्ही किती वाजता आले? मी 11 वाजता आलोय. 11 वाजता? हो, 11 वाजता थांबलो इथे. हे खेळ खेळतात. इथे जावा, इथे जावा, हेच करतात. सर्वजण करता, तिथे या, इथे या, बस हेच चाललंय. काय प्रशासनाकडे काय विनंती असेल आपली? काय विनंती नाही. अडाणीचं मीटर आहे. आता काय त्यांचं चालू आहे त्यांना माहिती आहे गव्हर्नमेंटला. आता काय बोलायचं आता? दादा, किती वेळ झाले थांबले तुम्ही इथे? मी पण 11 वाजता आलो. 11 वाजता आले. हो, सोबत आहे आम्ही दोघे. ते बँडावाल्यांचा नंबर दिला होता. आम्ही पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला. ते बोलते ते आमचा विषय नाही, ते अंबरनाथ चौकीला जावा तुम्ही. कोण असं बोला अंबरनाथ चौकीला जावा? ते बदलापूरचे आहे पोलीस स्टेशनला काहीतरी असेल ते बोलले आम्हाला. अंबरनाथला येतो. हा, आणि बाकी कालपासून भरपूर लोकांची गेली आहे लाईट. कालपासून लाईट गेली आहे. बिल भरलाय लोक? बिल भरले त्यांनी. मला मी पण 11-11:30 बिल भरलोय. मला हे बोलले इकडचे. जेवढ्या तत्परतेने बिल लाईट कापली जाते तेवढ्या तत्परतेने ती आली पण पाहिजे ना. हो ना, बरोबर ना. अर्धा तासा टायमिंग दिला. आम्ही त्यांना व्हॉट्सअप शेअर केलं. तर बँड्राचा कोणाचा नंबर आहे तो डायरेक्ट ब्लॅकलिस्ट नंबर टाकला. त्यांना रिसिप्ट पण शेअर केली आहे. ते अजून पण ते कॉल नाही उचलत, काय रिप्लाय नाही देत. नाही. अधिकारी आहेत त्यांच्या बघूया आपण काही अधिकारी आहेत का आपण बघूया आता थेट. आपण मागे देखील अशाच पद्धतीने आलो होतो आणि तेव्हा देखील आपल्याला समाधानकारक उत्तर जे आहे ते मिळालं नव्हतं. आता आपण बघूया. महावितरणाच्या कॅबिनमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही उत्तर मिळतंय का ते बघूया. अशी मागणी आहे. कोण कर्मचारी या ठिकाणी आहे की नाही? हेच कर्मचारी. काय उत्तर अधिकारी आहे? कोण आहे की नाही? अधिकारी कोणच नाही इथे. सर, लोक बऱ्याच वेळ थांबलेत, आपल्याला कल्पना आहे का? म्हणून तर मी थांबलो ना सर. त्याच्यासाठी तर मी आलोय माझी सुट्टी टाकून येतो. आता दुसरा कोणच नाही येत, आता मी काय करू शकत नाही. यांचा आवाज आता डाऊन झाली. आता आवाज डाऊन झाली. आवाज डाऊन आवाज यांचा आता डाऊन झाली. आवाजासाठी थांबलोय नाही तर. बोलण्याचं पण पद्धत असतं. अहो, पद्धतीचं काय? बोलण्याचं पण पद्धत असते दादा. तुम्ही एकट्याला घेऊन बाकी पण ग्राहकाचं पाठवायचे ना पुढे आपल्याला. मी एकटा नव्हतं. तुम्ही काय बोलले 50 जण होतं. इथे किती जण होते?
किती जण होते ते? 6 ते 7 जण होतं का नाही? जो काम करतोय त्याला तुम्ही येऊन इथं बोलताय. कोण? तुम्ही साहेबांना बोला ना मग तसं. साहेब कुठे? साहेबने डायरेक्ट नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले सगळं. मी काम नाही करत आहे का सांगा मला. मी इथं काम नाही करत आहे का. काम करत होते ना तुम्ही? कोण नाही होतं. काम करत होते ना, तर तुम्ही कार्यालयात बोलता पण काय कोणीच बोलता नाहीये. तुम्ही? काही ते 50 त्यामुळे ते आमच्या होते. प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोणीच नाहीये. दादा माझ्या समोर 6 ते 7 जण होतं बस. खाली 6 ते 7 जण. तिथं लिस्ट बघा 50 च्या पुढं. आता लिस्ट आली आहे. आधी 50 नाव होतं. कुठे आहे दादा? बघा तिथं लिस्टला. कुठे? अहो लिस्टला हे बघा तुमच्याकडे काका. होतं लिस्ट. हे तुमच्याकडे लिस्ट ठीक आहे इथं या साईडनी या. ओपन करून दाखवतो इकडनं. पण इथे अधिकारी कोणीतरी आज सुट्टी आहे, आज नाहीये कोणी. आज शनिवार म्हणजे आज सुट्टी आहे म्हणून हा मग मीटर कसं काय कट झाले त्यांचे? मग त्याला कोणीतरी जबाबदार असेल ना? अहो तो ऑटो डिस्कनेक्शन तुमचा बिल नसला भरला तर ऑटो आता डिस्कनेक्शन. हे लोक इथे सकाळपासून थांबले, तुम्ही त्यांना सांगितलं का की काय समाधान मिळेल त्यांना? काहीतरी मी सांगितलं. वरिष्ठांना कळवलंय, मेल पण केलाय. ज्यांची ज्यांची नावं राहिल्या सगळी कळवते कंटिन्युअस. सकाळपासून मी इथंच आहे. हा काय वाटतं होईल त्यांचं काम? 100% होईल मॅडम. किती वेळ लागेल? आता मी वरिष्ठांशी बोललो याच्यावरती. ते टेक्निकल वरती बोलतायत का काय इश्यू झाला. प्रत्येक ऑफिसमध्ये ऐका ना, तुम्ही तुमचं काम करतायत, मान्य आहे, तुम्ही पूर्ण ऑफिसमध्ये तुम्ही एकटेच आहात, पण तुमचं पण वरिष्ठ कोणीतरी आहे, ते कुठे आहेत सध्या? साहेबांना कळवलं. हा बिल नाही भरले कमीत कमी 2-3 महिन्यात तरी आम्हाला टाइम द्यायला पाहिजे ना तुम्ही. लगेच तुम्ही एकच महिन्यामध्ये ऑटोमॅटिक कट करता कसं होणार ते? या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी जे आहेत असं आहे सांगितले जात आहे आणि आता त्यांना देखील आमचे झाले सकाळी 9 वाजतापर्यंत लाईट नाही काय नाही. अरे कमीत कमी आम्हाला मेसेज तरी टाकायचे 2 महिने 3 महिने टाइम ते द्यायचे. लगेच तुम्ही कट करून गेला तर कसं होणार आहे? आणि इथे आल्यावर इथे आलं सगळं नॉर्मल पब्लिक आहे, काय हायफाय नाहीये. कुणाला तरी तरच पण असेल घरी. या महिन्यात नाही भरत तर पुढच्या महिन्याला भरणार ना. तुम्ही आम्हाला 3 महिने टाइम द्या. 3 महिन्यानंतर ऑटोमॅटिक बंद होणार, मीटर कापून जाणार असं म्हणा. पेमेंट झाल्यानंतर कसं कापायचं हेच माझा विषय. पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर कसं कापलं? ड्यू डेट कोणाचा 7 तारीखला आतमध्ये पण बसले होते. कोणाचा ड्यू डेट 7 तारीखला आहे, कोणाचा ड्यू डेट 14 तारीखला आहे. कसं पाहिजे आधी कसं होणार? आता तुम्ही सकाळपासून आलात तेव्हा 11 कोणाची चर्चा केली? हेच एकटेच आहे तिथे? हो एकटाच होते. बाकी कोणीच नाहीये? कोणीच नाही होता. तो आतमध्ये येतो, त्यांचा पैसे घेण्याचं काम आहे, तो माहित नाही मला कोण आहे. हा आणि आले. शासनाकडे काय विनंती असेल? विनंती काय दादा? विनंती काय असणार बोला ना तुम्ही. काहीच नाही विनंती कसं काय किती विनंती करायचं? आपला हा MSCB चा नेहमीचा कारभार आहे की इथे कोणत्याही गोष्टीमध्ये सोल्युशन तुरंत नाही देत हे लोक. इमिजिएट सोल्युशन नसतं. हा नेहमीचा अनुभव आहे आम्हाला. सर 1 महिना झाला नेहमीचा आहे. सगळं सॉल्व्ह होणार नंतर परत. हा 1 महिना झाला ना, हे गरम असतं. 15 दिवस झाला, 20 दिवस झालं, नंतर 1 महिना आला ना परत चालू होणार सायन्स. ते मीटर कधी घेऊन गेले? मीटर काहीच नाही, मीटर चालू आहे. लाईट कट हा कधीपासून कट केली? सकाळपासून. आज सुट्टी आहे ना, मग यांची लाईट कट करण्याचा अधिकार कसा मिळाला? सुट्टी असताना? हायर ऑफिस मधून होतं. इथं नाही होत. बघा, सुट्टीच्या दिवशी जर कर्मचारी इथे नाहीये, कोणीच नाहीये, मग सुट्टीच्या दिवशी लाईट कशी कट झाली यांची? अहो, ते ऑटो डिस्कनेक्शन आहे मॅडम. त्यांचं बिल नाही भरलं ना. काहीच नाही. या मॅडमला पण माहित आहे मी लेखा कर्मचारी आहे टेक्निकल. त्याच्यामुळे मला एवढी त्याची माहिती नाहीये असं मॅडम. एक मेन आहे की बघा कुठलेही कर्मचारी इथे नाहीयेत आणि हे सर ठीक आहे, हे तरी आपल्याला निदान इथे आज मिळतायत त्यामुळे आपण त्यांना माहिती विचारू शकतो, परंतु यांच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे कुठे गेलेत? आज जर सुट्टी आहे तर 9 वाजता या लोकांचे मीटर जे आहेत त्याची लाईट का कट करण्यात आलेली आहे? खूप धक्कादायक प्रश्न आहे. इथे बघतोय आपण आज सुट्टी आहे, सगळ्या कॅबिन जे आहेत आपल्याला खाली बघायला मिळत आहेत, मात्र 9 वाजता यांची लाईट मग कट कोणी केली? हे बघा बंद. बघा इथे कनिष्ठ अभियंता बघायला मिळत आहेत आपल्याला, चौधरी सर आहेत. आज सुट्टी आहे, मग 9 वाजता या लोकांची लाईट का बंद झाली? सुट्टीच्या दिवशी लाईट बंद होऊ शकते. इथे बघा, हा तर बापरे विचारायलाच नको. इकडे सुद्धा कोणीच नाहीये आज, इकडे पण नाहीये, इकडे पण नाहीये. ठीक आहे, पैसे घेण्यासाठी ओके, म्हणजे हे डिपार्टमेंट आज चालू असतं. पैसे कधी पण या इकडे. हे हा सगळा कारभार जो आहे आपल्याला महावितरणाचा बघायला मिळतो आहे. एकच काय कोणाला रिप्लाय देतो बरोबर आहे, निदान ते तरी आहेत, नाहीतर आपण कोणाला विचारायचं मग तेच ना. हे आता तुमच्या समोर चांगलं बोलतो. आता तुमचं तुम्ही आले
तरच हा, नाही तर तसं असतं काय तिथे जावं डायरेक्ट बाहेर जावा. सर्वोदय नगरचं एम्पायरचं इथे MSCB आहे, त्यांचं पण ते म्हणणं आहे तिथे जाऊन बोला. हेच काम बसलंय का? हे काम असलंय का? आज सुट्टी आहे तर मीटर कट कसे काय केले? कट करायला कशी काय म्हणजे पॉवर कट? आपण त्यांनी सांगितलं जसं ऑनलाईन आपण पे केले, पण ऑनलाईन पे केल्यानंतर अर्ध्या तास चालू होईल असं रिप्लाय दिला, पण ते पण चालू झालं नाही. काही नाही 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 अजिबात. ते ऑटो मेसेज पाहिजे. जर कट करणार असतील तर 2 दिवस आधी ऑटो मेसेज यायला पाहिजे की तुम्ही जर लाईट बिल नाही भरलं तर तुमचं मीटर हे कट होईल. नाही, गव्हर्नमेंटने हे सांगितलंय का अडाणीचं मीटर लावा? गव्हर्नमेंटने बोललंय का अडाणीचं मीटर लावा? तुम्ही बोललंय का हे मला तुम्ही सांगा. हा, नाही. डायरेक्ट कसं येऊन लावू शकता ते? हा, डायरेक्ट लागलेलं आहे. आम्ही एक सागर घोरपळे आणि त्या एरियातले जे नगरसेवक होते त्यांच्या येऊन अर्ज दिला आणि साहेबांनी सांगितलं की न सांगता आम्हाला मीटर बसवलेत. ते पण असे बसवलेत का सोसायटीमध्ये 10-12 बसवलेत, बाकीचे जुने आहेत तसेच. भयंकर प्रकार आहे. काय मागणी करताय आता? काय मागणी करणार? आता हे तर बोलतात की बंद आहे आणि मग आता काय करायचं? कोणापुढे जायचं आपण? काही उपाय आहे का विचारू आपण सरांना. ते त्यांचं काम करतायत इथे आणि उपाय जो आहे तो नागरिक विचारतायत की काही मिळेल का असं. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. किती नागरिक आहात तुम्ही एकूण? किती जण आहात? खूप आहे आतमध्ये. हा, या संदर्भात काहीतरी करण्यात यावं फक्त अशीच एक मागणी जी आहे ती येते आहे. तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.